नमस्कार मित्रांनो, मी तुमचं डीएसटी स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. आणि तर मम्मी मागोबा आहे. आपल्या घरात काय चालू आहे ते तुम्हाला आता माहीत पडणार. आपल्या घरातली गोष्ट. आणि कॅमेरामध्ये आज खूप जास्त उजेड आणि मी एकदम गोरा दिसायला लागलोय. त्या बात आहे, भारी एकदम एक नंबर. तर मित्रांनो, फायनली आता एक डिसिजन झालेलं आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे काय झालं काय इथं. आणि हे बघा, शिवानी इथं बसली. शिवानी तुझं दुखा लागलं का? चादर बिदर घेऊन बसली काय करायचं. आणि इकडं आमचं जरा आतुरणं अस्तव्यस्त झाले आहेत, थोडे ॲडजस्ट करून घ्यायचं जावा. बाकी आता आज जरा निर्णय झालेला आहे थोडासा, की म्हणजे मम्मी ताई म्हणलेली की बाबा मी येणार आहे म्हणून डिलिव्हरीच्या नंतर येणार आहे. डिलिव्हरी तर MGM हॉस्पिटलमध्ये तिचं नाव दिलं आहे. तिचं ते MGM मध्येच प्लॅन आहे. ठीक आहे. बिस्किटं का टाकायला लागली शिवानी अंगावर? चुकून कसं पडतंय? आता मला टेन्शन हे आलंय की आमच्या घरात जे येणारे लहान लेकर आहेत ते लहान लेकरा समाज बसावं का हे लहान लेकरा बघत बसावं, मला तेच कळत आलं. अवघडच काम झालेलं आहे. खानापिना म्हणजे सगळा राऊंड राडाच आहे आता सध्या. सगळीकडे धिंगाणच आहे. कशाला कपडा? गाडी तर माझी बी बेकार झाली, काय करावं, टाइमच नाही तिकडे जायला. आणि बरं झालं की ते नाही माझ्या गाडीत कपडा नाही. तर ते बरं झालं मित्रांनो की सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि सगळं चांगलं आलं. आता एकदा ब्लड टेस्ट करून घेतो शिवानीचे, काही टेन्शन आलं नाही. एकदा ब्लड टेस्ट करून घेतलं, ब्लड रिपोर्ट म्हणजे माहिती करून घेऊ आपण किती आहे काय आहे. आणि मला जरा सरकारी दवाखान्यात जायची इच्छा व्हायला लागली, कारण मागच्या वेळेस जेव्हा दाढ दुखत होती का त्यावेळेस सरकारी दवाखान्यात गेलो, दाढ राहून गेली माझी. आणि आता मी डोळे चेक करायला जाणार आहे. त्यामुळं हे बघा मम्मीची कशी बॅग 3ला नव्हतं रे, 12:30 गेलो होतो आपण. आणि तुम्हाला सांगतो आता शिवानीचं 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाचा पण टेन्शन आहे, कारण आता 6वा महिना सुरू झाला म्हणजे 7व्या महिन्याचा विचार करावा लागेल, कारण तिथं पण सगळा खर्च सगळीकडे खर्चच होतो आता वाटते. भाऊ काय होईन ते तुम्हाला ते पुढचा विषय राहिला. मम्मी 2 शब्द बोलून जाणार. मम्मीला कसा उशीर होतो बघा ना लगेच. हेडेची जत्रा आहे आमच्या घरात, बाकी काहीच नाही सगळे. तर मित्रांनो, बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कुठून व्हिडिओ बघता ते नक्की सांगा. आणि बाकी मी तुम्हाला काय बोलणार आहे आता, कारण आता जे क्लिअर सांगायचं होतं मी त्यांनी सांगून दिलं तुम्हाला, ते तर माहिती पडेलच तुम्हाला पुढं आता काय काही नाही. तर सगळ्यांची आवरावर चालू आहे. थोडी मम्मीची पण झाली, फ्रीज नाही मम्मीची पण आवरावर झाली, सगळी मम्मी निघली आता चालली का आम्हाला. पण तुम्हाला सांगतो मम्मीने फ्रीज विकली नाही. मम्मी देऊन टाकायची फ्रीज. हा मी घेतो ना पैसे. हा म्हणजे मी विकायचं म्हणलं की नको म्हणते त्या. होय मी म्हणलं की नाही म्हणते ती फ्रीज विकायचं म्हणजे बघा मम्मीला माझ्यावरती भरोसाच नाही बिलकुल बी. मी म्हणलं मी फ्रीज विकतो तर मला म्हणते नाही विकायचा. तू विकायचा नाही फ्रीज, तू विकला तर तू पैसे घेशील आणि तू खाऊन टाकशील. म्हणजे घरच्यांना मायावर विश्वास नाही आहे, तुम्हाला काय सांगावं. आणि बाकी आपलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, काल मी माझाच व्हिडिओ लॅपटॉपमध्ये लावून बघत होतो. मला काय म्हटलं भारी वाटलं, मला स्वतःलाच बघून भारी वाटलं. मी म्हणलं अरे बाप, मी असे व्हिडिओ काढतो म्हणजे असं बडबड करतो, असं कॅमेरासमोर बडबड करू शकतो, असं मला लय भारी वाटलं. काल त्या ह्याच्यामध्ये बघितलं मी लॅपटॉपमध्ये, स्वतःचाच व्हिडिओ लावून बघितला होता आणि लय भारी वाटलं मला ते. खरंच ना लय भारी वाटलं. आपण मी एवढी बडबड करू शकतो यूट्यूब म्हणजे आपल्या ह्याच्यासोबत सबस्क्रायबर सगळ्यांसोबत, असं म्हणणं की बाबा इतकी बडबड करू शकतो. ते बघून मला लय मस्त वाटलं एकदम. काय माहिती काय झालं, तर मला अचानकच आनंद लागला. आणि हे बघा इथं शिवानी बसली, शिवानीच्या आवरावर हा. आणि इकडे सगळा पसारा पडलेला, थोडा पसारा इग्नोर करा. आमच्या इथं आमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे, असा विषय आहे, बाकी काहीच नाही. आणि बाकी तर तुमचा भाऊ किंग आहे. हे बघा मोबाईलचं येडं सोडून दी, मोबाईल बघायचा नाही जास्त, पौष्टिक खायचं, पौष्टिक राहायचं. सकाळी तू दूध पण पिली नाही शिवानी, दूध पण पिली नाही सकाळी. पौष्टिक खायचं तर सोडा, हिचं लय अवघड काम झालेलं. आणि सगळ्यांनी कालच्या व्हिडिओला कमेंट आली, पहिली गोष्ट म्हणजे दोघं पण समाधानी आहेत. कोण दोघं? आपण समाधानीच आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो नाही बघा, मी खिसा चालतो ना, खिशात माझ्या सध्या 1 रुपया पण नाही. माझ्या तोंडात स्माइल बघा किती भयानक आहे. मग नाही आई खिशात पैसे असतील माझ्या, दुसरीकडे पैसे असतील माझ्याकडं. आणि समाधान तर लय भयानक आहे मला, तर तुम्हाला काय सांगावं. पण
जाऊ दे आता, बाकी काही बोलत नाही. आता जातो मी जरासं. मला असं वाटतं की डोळे चेक करून यावं एकदा, कारण सकाळी सकाळी डोळ्यामधून खूप पाणी येत होतं. आणि हे नाकाचं तुम्हाला दिसतोय तर नाकावरती ना काहीतरी झालं माझ्या. काय झालं काही. आणि नाकाचा पण हे लॉकडाऊनपासून जे मला सर्दीचा प्रॉब्लेम झालेला आहे. आमच्या तिथं दुकानाच्या पुढं काम चालू आहे, तिथली धूळ पूर्ण उडती आहे. धुळीमुळं मला एवढी सर्दी झाली आहे ना, सकाळी मला बोलता पण येत नव्हतं. नाही लय भारी भारी सीन मिस केले तुम्ही, खरंच सांगतो. आता बाकी मी काही बोलणार नाही, तुम्ही पुढं व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो परत. कालच कापले होते. काहीच गरज नाही, पण कोणी घेणार नाही. हे बघा कशी नका कापला लागली चालू. आणि या दोघांचं काय चालू आहे. खुर्ची वर मारत कोणाला पण घेऊन जात तरी घेऊन पडली खुर्ची. खुर्ची तुटलेली. मग सरळ आहे म्हणून का 500 रुपये लिखतिक काय ते, त्याला 2000 रुपये खर्च लावला ते पुरं फ्री चालू होईल. फ्री आले माहिती का, माय बाबाची पैशाची किंमत मग मी शिवाय दरवाजा लोटरे जे फ्री आलेली वस्तू आहेत ना, त्या फ्री आलेल्या वस्तूची किंमत स्वतःची कलर असताना मेन तिचं म्हणलं माणसाला देव वाटतं. माहिती का, जी वस्तू आपल्या मेनची ती देव वाटते का, देव वाटत नाही. तू कसं देवा वाटतं, लवकर देव वाटत नाही. आणि आई बापाचं आलेले त्याचं काय द्यायचं पैसे, आई वडिला दिले ना. फ्रीमध्ये आले ना, ते फ्रीमध्ये आलेलं नसतं तर तिने ऐकलं असतं का, तसं ऐकलं. तुमच्या स्वतःच्या मेहनतीला किंमत मी अशीच आहे. देऊन टाकू द्या 800 रुपयाला, 700 रुपये द्यायला ते दुसरं कोण देणार नाही. नाही द्या. फ्रीजवाला बोलिला होता आपण, तो काय म्हणला 500 रुपये 1000 रुपये म्हणला. 1000 रुपये देतो तुला, हे 500 रुपये द्या. आता नाही देणार. तो पत्रा साडाय त्याचा, ते येऊन सगळं चेक करून गेलता. तवा चांगलं होतं, ते त्याच्यात खोके बिके सगळं होतं. आता सगळं मोडून टाकलेलं. पुढे खोके बिके मोडले सगळे वर ठेवले. काहीच नाही तुटलेलं, एकच डब्बा आहे फक्त, काही नाही. पप्पा एक्सचेंज मध्ये 1200 रुपये आले मी त्या फ्रीजचे. एक्सचेंज मध्ये 1200 आले ना, बाकी हप्त्यावर टाकून देतो मी. त्याला वाटलं घ्यायचं म्हणलं तुम्हाला फ्रीजचं. काय तुम्हाला फ्रीजची गरज लागणारच नाही का आयुष्यात आता. मला घरात वस्तूच नाही ठेवायचं, बिल वाढत. आपलंच बिल वाढायचं, दुसऱ्याचं नाही वाढत. आपल्याला 1000 रुपये बिल येतं, दुकानात येत नाही. आपल्या बसनी बिसी चालू असून मग 1200 त्याच्यामध्ये नाही वापरायचं. माहिती का. मग लोक फ्री ऑफर देतात. आपल्याला कशामुळे इथं बघायला पाहिजे काय टेक्निक आहे. हे काहीतरी काढी झाली वाटतं आपल्या मीटर. मला असं वाटतं सगळ्याचे बिल काय आपल्या गावावर फाडा झाले काय माहिती. आपल्या हायच काय मध्ये लाईट बंद असते. मला तर शिवानी बी घरी नव्हती. आता ह्या महिन्यात जर बिल आलं ना 1000 रुपये, तुम्ही खरंच मला मग मी आधी सगळ्यात आधी मीटर चेंज करायला लावणार तिथं. पगार पण फेरीची वस्तू असेल तर बघा ना कशी लगेच पटकन तिला एक वाटते, लगेच 500 रुपये देऊन टाका म्हणतो बघा. म्हणजे स्वतःच ना असं म्हणजे असं 100 रुपये वस्तू आणली त्याशी तेव्हा असं पिशवीला असतं एवढंच माहिती का. स्वतःची पैसे किंमत येते किंमत नाही. बघ कोणाचीच असलं कोणाचं मी पाहिलं बोलणं असं घरात बंद वस्तू ठेवली ना, तो निगेटिव्ह ऊर्जा येत असते. सगळे बंद वस्तू निगेटिव्ह ऊर्जेची यायला कापूस नाही दिला. बंद वस्तू कोणती मोठी वस्तू बंद ठेवायची नसते. हां त्याला 5000 रुपये लावता का आता तुम्ही? मी लावतो. चल चल मी लावतो. तू नका काढणं बंद कर. शनिवार आहे आज. मला काय आडायला लावतो त्याला तुम्ही लोक. आणि हा फोटो कसा वाटतो मला ते सांगा नक्की. आता इकडे बघा, हे लावलेले मी वॉल पेंटिंग किती भारी बघा. हे मी कमीत कमी 2 तास धुंडला, त्यानंतर सगळे मिक्सअपचे फोटो आणून लावले. हां हे काय उघड आहे डोळे, त्याच्यात डोळे, याच्यात डोळे उघडे, याच्यात डोळे उघडे, याच्यात डोळे उघडे. ते चिंतन करते, काही नाही चिंतन करते ते. आणि हे बघा किती अवघड काम आहे. फ्रीज काय ऐकायचं पण मला ते समजा. तुम्हाला दाखवत वाटलं की फ्रीज आहे बघा. आमचं फ्रीज आहे ना, हे बघा हे फ्रीज आहे. आणि त्या फ्रीजवर पसारा बघा किती घाण करून ठेवली त्या फ्रीजवर. पत्रा बित्रा कुठं काय सडायला त्याचं बघू दे बघ. हे एवढं तर काय झालं याला, कमीत कमी 10 वर्ष 15 वर्ष झालं तर फ्रीजला. आता काय करायचं बरं याचं. हां सगळं खराब झालेलं आहे.
परत आली बाबा ती. तिला तिला ते चेनच नाही, फ्रीज जिंकल्याशिवाय चेन सांग. तुला सांगतो ते अडीचशे. अडीचशे राहणार. 800 त्याला न्यायचंच आहे आता 800 रुपयाची फ्रीज. ते इथंच आहो. पण बिगन लय इकडे मागं तो येणार आणि तुम्हाला देणार. तो 800 ने 1000 रुपये बी दिले असते तुम्हाला, पण तुम्ही 500 रुपयात आधीच तयार झालात. मित्रांनो, बार्गेनिंग कशी करायची ती आमच्याकडून शिका. आधी सून काढत होती, आता तुला बी लागतं नख काढायचं. इधर कैची नाही बळ काढायला. अवघडच काम आहे यार तुमचं दोघी जण. 200 रुपये ना भरत ना. मग एका जडी भारी येतात. पहा ना तुम्ही, आधी ती काढीत होती, आज शनिवार आहे, मी तीनदा सांगितलं शनिवार आहे नका काढू नका म्हणून, एका तरी जडी- ती काढायला लागली. एकाने तिने काढून घेतला आता तिचं चालू झालं. कैचीने काढायला लागली ती नका ती. म्हणजे नवा पकडले कशी सोनं पडली. ते आहे का कशी करायला, ते आहे का मम्मी व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ त्याला चालू आहे. काय डोक्याला ताण देतो तू? जायणार तू पुढे जाऊ. जाय, कुठे जायचं तिथं. त्यांना तुम्ही फ्रीज नाही घेऊन दिलं सकाळचं. घरामध्ये कधी बंद वस्तू नाही ठेवायची, इकडून टाकायची. देऊ लागेल ते 700 रुपये. अरे पण एक्सचेंज मध्ये 1200-1500 रुपये येते ना, ते घ्या ना. पण दुसरी आणायची नाही ना आपल्याला. मला घ्यायची पण दुसरी लागणार नाही घरात भाजीपाला ठेवायला. सगळं लागत तुला. हं? सगळं आपल्याला तुला लागते. सगळं घ्यायचं, वर करायचं, मस्त फ्रीज घ्यायचं, मग? वॉशिंग मशीन घ्यायची, सगळं वस्तू करायचं. लॉटरी लागली काय तुम्हाला? 2 करोड रॉट लगे 2 करोड. मला फक्त रस्ता शिकून द्या. बल्लूबाई आहेत. त्याची PUP किती बारीक आलेली त्यांनी. तुम्हाला सांगू का मित्रांनो, हे काय करते माहिती का, आता ती फक्त पेट्रोल टाकायचं काम करून राहिली. ती जे शब्द बोलायला लागले का त्याच्या पेट्रोल टाकायचं काम हिचं चालू आहे. पप्पा आतमधून आवाज वाटतच नाही ते पत्र्याचं आहे म्हणून. पुन्हा डोकं खायची तू. हो, लावलं ते मला. कपाट आणि कपाटात कपडे ठेवून, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि कपाट आणि लेकरू काय कपड्यात ठेवायचं काय. आता विषय तुम्हाला सांगतो, असा विषय झालेला आहे, झोका बांधायला जागा नाही आम्हाला. सगळ्यात मुद्दा मेन असं झालेलं की झोका बांधायला जागा नाही. आणि तुम्हाला आता उद्या कुठून येईन ती. बाय येणार आहे. आता तुम्हाला सांगतो, फायनली तिचा फोन आलता, ती म्हणलेली येणार आहे. आता ते खरं म्हणलं तर 1-2 खरं किती गोष्ट कितपत खरं योग्य आहे. बघा ती अजून बी. ती येणार आहे पण ती आता ती इकडे येणार आहे. पक्का येणार. आता विषय ती आली तरी मला एक प्रश्नचिन्ह पडला. मी सकाळपासून घरात बघतोय, आपलं घर छोटं आहे पण आपल्या घरामध्ये झोका कुठं बांधाव. तुम्हाला असं करायला की मला मग पहिले तू असं केलं ना, असं केलं ना मगाशी. मला बस तू जागेवर बस, तू व्यवस्थित बस, व्यवस्थित बस. हे विचार करतोय हा. माहिती का, हे जे विचार पुढचा विचार मी मांडतोय ना, आज नाही मांडत मी. कळलं का, पोटात बाळाच्या गळ्यात नाळ घुसत असती त्याच्यामुळे येड्यावानी करायची चाळे. मी आता आज शांत नाही विचार करते. लोकांना मी जेव्हा माणूस तेव्हापासून बोलला पण ते घर काढला तेव्हापासून विचार करतो. किती? ड्रामात वाकून पाणी घेत नाही. हे ना असं गुंडाळलं जाईल गाड्याला त्याच्या. डेंजर असतं बरं ते, तुला कळत नाही. तुला सांगतो मग सांभाळायची वेळ चांगली. त्याच्यानंतर सांभाळायला बाकी सगळे. त्याच्यानंतर काही गरज नाही. फक्त हे 4 अजून तुझे इम्पॉर्टंट दिवस आहेत थोडे, आणि हे दिवस परत येत नसते का लवकर. हे दिवस येत नसते, ते तुझ्या लाईफ मधले गोल्डन दिवस आहेत जे तुला एकदम जीव लावतात का सगळेजण. सोनं आहे, संधीचं सोनं. संधीचं सोनं याला म्हणतात. मग याच्यानंतर तू खरी सक्सेस याच्यानंतर आहेस. तुझं जीवन सक्सेस तो जीवन सक्सेस खरं याच्यानंतर आहे, नंतर नाही आहे. याच्यात जर काही दुविधा आली ना तर लई त्रास आहे. ते हनुमंताचा फोटो लावला ना तिथं, मी ते झोपेल नाही आहे, ते सगळे चिंतन करून राहिले. तिथं खाली लिहिलेलं आहे बघ काय तर, मग झोपेल नाही येते. तो काय? तो धर्मस, तो हनुमान. मग व्यक्ती काय येतो हनुमान, तो तुमचे कार्य सरळ होणार असेल. मग? तिथे विचार करा असं वाटणार नाही. मग चिंतन करत मी ते फोटो त्याच्यामुळे आणून लावलाय घरात. तुम्हाला हनुमान आवडतो. अजून आणून लावणार आता, डायरेक्ट दरवाजालाच लावतो. पंचमुखी हनुमान डायरेक्ट दरवाजालाच लावतो आता. मग हनुमान बजरंग बली ठेवू. लय अवघड काम आहे. मम्मीचं फ्रीज विकून दिलं नाही म्हणून मम्मीचा मूड खराब आहे. आता मी नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो.